बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते। मुंबई महापालिका निवडणूक प्रचारात उमेदवारावरती चाकू हल्ला झालेला आहे। शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशींवरती चाकू हल्ला झालाय। वांद्र्यातील ज्ञानेश्वर नगरमधील धक्कादायक घटना आहे। प्रचाराच्या वेळेला अज्ञातांनी पोटात चाकू मारल्याची माहिती समोर येते। हाजी सालीन कुरेशींवरती महात्मा गांधी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतात। उदय, पुन्हा एकदा चाकू हल्ल्याची माहिती समोर येते। शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशींवरती चाकू हल्ला झालाय। मुंबई महापालिका प्रचार निवडणुकीमध्ये हिंसक घटना घडलेली आहे। मुंबईतल्या वांद्रे येथे ही घटना घडलेली आहे। शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत हाजी सालीन कुरेशी यांच्यावरती चाकू हल्ला झालेला आहे। ते त्यावेळेला प्रचार करत होते आणि प्रचार करत असताना अज्ञात तरुणाने त्यांच्यावरती अचानक हल्ला केला आणि हल्ला त्यांनी चाकूने केलेला आहे। चाकूने त्यांच्या पोटावरती खूप मोठे असे वार केलेले, त्यात ते गंभीररित्या जखमी झाले। अति गंभीर झाल्यानंतर त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेलं आहे। महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये त्यांना सध्या ICU मध्ये ठेवलेलं आहे। त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। एकूणच आपण पाहतोय की प्रचाराच्या दरम्यान उमेदवारावरती चाकू हल्ला झाल्यामुळे एकूणच कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न जो आहे तो गंभीरपणे निर्माण झालेला आहे आणि शिवसेनेच्या उमेदवारावरती अशा प्रकारे चाकू हल्ला झाल्यामुळे आता अनेक शंका कुशंका राजकीय जे चर्चा ज्या त्या देखील सुरू झालेल्या आहेत। आता तो जो अज्ञात इसम आहे त्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न जे आहेत ते पोलिसांकडून सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। उदय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।